सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। श्री गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। श्रीमद्दासबोध दशक 16 समास तिसरा। पृथ्वीस्तवन निरूपण वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। श्रीराम समर्थ। धन्य धन्य हे वसुमती, इचा महिमा सांगो किती। प्राणी मात्र तितुके राहती, तिच्या आधारे अंतरिक्ष राहती जीव। तोही पृथ्वीचाच स्वभाव, देहे जड नसता जीव। कैसे तगते जाळीती पोळीती कुदाळीती, नांगरीती उकरीती खाणती। मळमूत्र तिजवरे करीती आणि वमन। नासके कुजके जर्जर, पृथ्वी वेण कैचा थार। देहांत काळी शरीर, तिजवरी पडे श्रीराम। पुंडलीक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या चरणकमलांना वंदन करून उपस्थित गुरुबंधू आणि भगिनींना माझा श्री गुरुदेव। बायको, मागच्या आठवड्यामध्ये आपण सूर्यस्तवन हे निरूपण ऐकलं। सूर्याशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही। सूर्य उगवल्यानंतर सर्व कारभार चालू होतो, अगदी सूर्य संपेपर्यंत। आता तसंच हे पृथ्वीचं सुद्धा तसंच आहे। या पृथ्वीला ह्या सर्व जीवांचाच आधार आहे। पृथ्वीचा सर्व जीवांना
आधार आहे आणि या पृथ्वीच्या आधाराने सर्व जीव जगतो. इथे रामदास स्वामीजींनी काय सांगितलेलं आहे, या पृथ्वीचं वर्णन कितीही करा तरी ते अपुरंच आहे, त्याला शब्दच नाही आहेत. या पृथ्वीवर लोक अतिशय घाण करून टाकतात, मलमूत्र टाकतात, जीर्ण झालेले कपडे टाकतात, वस्तू टाकतात, त्या पृथ्वीला भासतात, पोळतात, नांगरतात, खणतात, तरीसुद्धा पृथ्वी ही आईची भूमिका करते. ती सर्वांना मायेने जवळ घेते. जसं आई एखादा खोडसळ मूल असेल, त्रास देणारा मूल असेल, अतिशय सळो की पळो सोडून देणारं आईचं मूल असेल, तर ती आई तितकंच त्या मुलावर प्रेम करते आणि त्याला जवळ घेते. तद्वतच या पृथ्वीवर किती लोकांनी कचरा टाकला, घाण केली, तरी पृथ्वी सर्वांना पोटातच घेते. या पृथ्वीवर अनेक देव, दानव, मानव, बलवान पुरुष होऊन गेले. बलवान पुरुष पूर्वीच्या काळी अतिशय या पृथ्वीवर थैमानच जणू काही त्याने घातला होता. अनेक युद्ध केले, अनेक लढाया केल्या, परंतु स्वबळावर त्यांनी पृथ्वी कधी वेगळीच केली नाही. पृथ्वी आहे तशीच आहे. त्यावर किती स्वाऱ्या झाल्या, किती जिंकण्याचा प्रयत्न केला, तरी पृथ्वी जशीच्या तशीच आहे. आणि म्हणूनच इथे रामदास स्वामी काय सांगतात, या पृथ्वीवर जरी किती युद्ध केले तरी पृथ्वी अलग होणारच नाही. या पृथ्वीवर असंख्य पहाडीसारखे पर्वत आहेत, मेरू, मंदार, हिमालयासारखे मोठमोठे पर्वतसुद्धा आहेत. ही पृथ्वीवर अनेक प्रकारच्या खाणी आहेत, रत्न, हिरे, मोती, अशा अनेक प्रकारच्या खनिज संपत्तीने भरलेली पृथ्वी आहे. या पृथ्वीने आपल्याला काय बरं दिलं नाही आहे? या पृथ्वीवर सर्व काही या पृथ्वीने आपल्याला दिलेलं आहे, परंतु भाविको आपल्याला कळलेलंच नसतं. त्या पृथ्वीचा आपण कसा पण वापर करतो आणि म्हणूनच हव्यासापोटी ही माझी जमीन, ती माझी जमीन आपण भांडत सुटतो. आणि म्हणूनच इथे एक मला उदाहरण देता येईल की सम्राट अशोक यांनी जगावर स्वारी केली. अलेक्झांडर हा नावाचा राजासुद्धा होऊन गेला, त्यांनीसुद्धा जगावर स्वारी केली. त्यांनी जग जिंकण्याचा प्रयत्न केला, सर्व जगावर स्वारी केली, सर्व जगावर राज्य केलं आणि सर्व जग जिंकण्याचा प्रयत्न केला. सर्व जगावर स्वारी करता करता त्याने एक आत्मचिंतन केलं की मी जगावर स्वारी केली खरी, पण जग तर आपल्या हातात मिळालं नाही आहे, आपल्याला काहीच लाभलेलं नाही आहे. मग मी या जगावर स्वारी कशासाठी केली? मी काय मिळवलं? जग आहे तिथेच आहे. त्याने लढाई करता करता अनेक त्याच्यामध्ये सेना मारली गेली होती, अनेक रक्ताचे पाट वाहत होते, अनेक मुर्दे पडलेले होते. आणि ती स्वारी करता करता, ती लढाई करता करता जेव्हा मागे फिरून वळतात तर आपल्या हातात काहीच नाही लाभलेलं आहे, आपल्या हाती काहीच नाही लाभलेलं आहे. आणि त्याला अतिशय दुःख होतं, अतिशय दुःख होतं. आणि त्या दुःखाच्या भरात आपल्या प्रजेला ते सांगतात, भाविको हो, जेव्हा माझा मृत्यू होईल. हे प्रजेला सांगतात. अलेक्झांडर राजा असतो आणि त्याने संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केलेली असते, काही जिंकायचं शिल्लक ठेवलेलं नसतं आणि तो चक्रवर्ती सम्राट झालेला असतो. पण अंतिम काळ ज्यावेळेस जवळ येतो तर तो स्वतः चिंतन करतो, आत्मचिंतन, की मी अरे संपूर्ण जग जिंकलं, पण मी मिळवलं काय? मुडद्यांवर राज्य, करोडो महिलांचं कुंकू पुसून, करोडो बांगड्या फोडून, रक्ताचे पहाट वाहिवले मी, बाकी काहीच नाही केलं. आणि म्हणून तो आपल्या जवळच्या सेनापतीला सांगतो की मी मेल्यानंतर माझे हात बांधू नका. आणि ज्यावेळी तो मृत होतो
त्यावेळी त्याचा सेनापती प्रेत यात्रेमध्ये त्याला अशाच पद्धतीनं तिरडीवर बांधून घेऊन जातात. हात बांधू नका राजआज्ञा असते आणि त्यामुळे हात बांधले जात नाहीत. आणि तिरडी खांद्यावर घेतल्यानंतर चाला लागल्याबरोबर ते हात बाहेर येतात. हलून हलून बॉडीपासून हात बाहेर येतात आणि असे हलायला सुरुवात होतं. मोठा माणूस म्हटल्यानंतर प्रेताला भरपूर गर्दी होती. त्यात काही चिकित्सक होते. त्यापैकी एका चिकित्सकाने विचारलं, हे असं काय, हे मोठे सम्राट आणि या सम्राटांचं प्रेत ही अशी विटंबना करून घेऊन का चाललेत, त्यांचा हात हलत का चाललेत दोन्ही. त्या सेनापतीने सांगितलं, विटंबना नाही, याच्यातून आम्ही सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे. यासाठी त्यांनी त्यांच्या आज्ञेवरूनच त्यांची अशी प्रेतयात्रा काढली जाते. बोध असा घ्यायचा आहे की मी चक्रवर्ती सम्राट झालो, असंख्य स्त्रियांना विधवा बनवल्या, रक्ताचे महापूर निर्माण झाले, या पृथ्वीला त्राही भगवान करून सोडलं, पण जाताना बरोबर काहीही नेता आलं नाही, हाती काहीही लागलं नाही. हे लोकांनी त्याच्यातून बोध घ्यावा. पुढे शिरकताई चला पुढे. असा हा सम्राट नंतर पश्चाताप पडला. आता आपल्या गुरुमाऊलीने सांगितलेलंच आहे पुढे. तर पृथ्वीने आपल्याला काही दिलं नाही असं नाहीच आहे. सगळं देण पृथ्वीने दिलेलं आहे, खाणी दिलेली आहे, संपत्ती दिलेली आहे, सगळं काही दिलेलं आहे, वैभव दिलेलं आहे सगळं. असं करता करता लोक माझं माझं, हे माझं, ते माझं. आज शहराच्या ठिकाणी किंवा गावच्या ठिकाणी म्हटलं तर जमिनीसाठी भाऊ आपले एकमेकाचे प्राणसुद्धा घेतात. प्राण निघून जातो पण जमीन मात्र तिथल्या तिथे असते. असंख्य पिढ्या येऊन गेल्या, आल्या किती आणि गेल्या किती, जमीन मात्र तिथल्या तिथंच राहते. आणि म्हणूनच भाविको हो, यावरून बोध घ्यायचा आहे की आपण जन्माला येऊन काय मिळवायचं आहे. जन्मा आली आहे एक, काही करावे सार्थक, ऐसे न करता जन्मभूमी भार होय. जन्माला आल्यानंतर हे माझं, ते माझं, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, हव्यासा पेटते आपलं, हे माझं, ते माझं करत बसतो. त्यापेक्षा अशा सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. त्यापेक्षा आपण या पृथ्वी तत्वातून शिकायचं आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी ह्या 5 तत्वांवर 5 समास लिहिलेले आहेत. पहिला आपण समास पाहिला की सूर्य समास, आता पृथ्वी समास आहे. ही पृथ्वी किती उपकार करते आहे, एवढं सगळं काही ती करते, पण श्रेय कधीच घेत नाही. ही पृथ्वी कशी आहे एका दृष्टांतातून सांगतो. एक मुलगा वयात आलेला असतो आणि एका स्त्रीच्या तो नादी लागतो. स्त्रीच्या नादी लागल्यानंतर ती त्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवते. नेहमी बायकांच्या नादी लागलेल्या पुरुषाची स्थिती अशीच असते, ती आपल्या इशाऱ्यावर नाचवत असते. एक दिवशी ती सांगते की मी तुझ्यावर प्रेम करेन, पण तुझ्या आईचं काळीच काढून घेऊन आलास तर. तो म्हणाला आत्ता जातो आणि असा घेऊन येतो. तो येतो, आईला खाली पाडतो, आईच्या छातीमध्ये सुरा खुपसतो, काळीच काढतो, हातात घेतो. आई जिवंत आहे की मेले ही पाहतही नाही. आणि त्या स्त्रीच्या नादानं बेभाम झालेला, जसे आपण बेफाम झालेलो आहोत, त्या स्वरूप सुंदरी स्त्रीच्या नादानं लागलो आपण. आम्ही सगळेच लागलेलो आहोत, हे लक्षात घ्या. त्या स्त्रीचं नाव आहे षडविकार. तो या स्त्रीच्या नादी लागलेला आहे आणि मागचा पुढचा कधी विचार न करता ज्या जन्मदात्रीनं आम्हाला जन्म दिला त्यामुळे मी दुनिया पाहिली, तिचा खून करतो, तिचा मुडदा पाडतो, तिचं काळीज हातामध्ये घेतो आणि तो पळत त्या स्त्रीकडे चाललेला आहे. वाटेत त्याला ठेस लागते. ठेस लागल्यानंतर हातामध्ये जे हृदय असतं ते धाडकन खाली पडतं आणि ते तिथून बोलायला लागतं, कारण हाही पडतो. तिथून बोलायला लागतं, बाळा तुला लागलं का रे काही, असे मातृहृदय आहे. तशी पृथ्वी आपली माता आहे. म्हणून त्या मातेचे अनंत उपकार आहे. आपण इथूनच तिच्यातूनच जन्म घेतला आहे. आपण काही आकाशातून पडलेलं नाही आहे. आपण पृथ्वी मातेच्या उदरातूनच जन्माला आलो आहे आणि शेवटसुद्धा तिथेच आहे. माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविशी, तुझाच वेडा शेवट आहे माझ्या पायाशी. तेव्हा ह्याचं सार समजून घ्या. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण जसं कर्म करणार त्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे. आणि म्हणून पृथ्वीचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवूया. आता शिर्केताईंनी काय सांगितलं आपल्याला की पृथ्वी माता जी आहे ती काय काय सहन करते आपलं सगळ्यांचं. काय सहन करत नाही ते विचारा. इतक्या सगळ्या गोष्टींचा उपद्रव ती आपला सहन करते. पण ती कधी उतून गेले का बघा, मातून गेले का बघा, ती कधी आपला अवेअर करते का बघा, कधी नाही. तिच्यातला कृतज्ञता जो प्रकार आहे हा आपण शिकायचा आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी हे पृथ्वी नावाचं जे तत्व आहे ते मुद्दामून समासामध्ये घेतलेलं आहे. आपल्याला जरा कोणी हू म्हटलं संत संग संपू दे, बाहेर भेट. आपण काय म्हणतो, संत संग संपू दे, मग मी सत्यनारायण कसा घातला ना तुला दाखवतो बाहेर. आपण संत संघाची मंडळी आहोत. आणि पण पृथ्वीसारखं पृथ्वीच्या तोलामोलाचं वागलं पाहिजे. पृथ्वीमध्ये जी क्षमाशीलता आहे त्याच्यावर हक मूत सगळं आपण काय करतो, काय घाण करत नाही ते विचारा. तिला खणतो, तिला जाळतो, तिला भाजतो, काय सगळे जेवढे काय प्रकार आपल्या मनात येतील ते सगळे ह्या पृथ्वीवर करतो. पण ती कधी रडत नाही, कधी रुसत नाही, कधी रागवत नाही, कधी फुगून बसत नाही. ती स्थितप्रज्ञ आहे. तुम्हाला जर अपरोक्ष ज्ञान मिळवायचं असेल तर असंच राहायला पाहिजे. या पृथ्वीसारखं राहिलं पाहिजे, पृथ्वीसारखं तोलामोलानं जगलं पाहिजे. अरे नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आमासे. किंवा येता तरी सुखे जा, जाता तरी सुखे जा, कुणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या. या मान सन्मानाची नको मजा असं. अशा प्रकारे स्थितप्रज्ञ अवस्था आपल्यामध्ये आली पाहिजे. म्हणून भगवान दत्तात्रयाने जसे 24 गुरु केले आणि प्रत्येकाकडून काही शिकले तशा प्रकारे आपण हे शिकलं पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये पृथ्वीला गुरु मानतो. काही लोक म्हणतात की स्वामी ही सगळी येड्याची जत्रा घेऊन फिरता तुम्ही, कसं काय शक्य आहे. तर मी एवढंच समजतो, पृथ्वी माता जर एवढ्या सगळ्यांना घेऊन फिरते तर माझं काहीच नाही आहे ना. माझं काहीच नाही. माझं काय फार मोठा उदारपणा नव्हे. त्या माझ्या गुरुकडून मी काय शिकलो मग. माझा छंद आहे, जे ओबडधोबड आहे ना त्याला घडवणे. सुंदर मूर्ती जी आहे त्यात काय तुम्ही घेतलीत आणि तिला आणखीन नटापटा केलात, त्यात कौशल्य नाही आहे. पण ओबडधोबड दगड आहे, त्या दगडामध्ये देवत्व निर्माण करणं माझा छंद आहे. का तर जसं सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज माझे गुरु आहेत तशा प्रकारे पृथ्वीसुद्धा माझा गुरु आहे. मी नेहमी पृथ्वीकडून हे शिकतो की ती जर हे सगळं माफ करते, सहन करते आणि त्याला उभं राहायला शिकवते तर मी तिच्याकडून काय शिकलो. जर हे मी करतो तर तुम्हीसुद्धा ते केलं पाहिजे. कारण गुरु जे जे करतील ते शिष्यानं केले पाहिजे. फक्त आपण गुरु जे जे करतात ते चांगलं तेवढं सोडून देतो आणि वाईट तेवढंच स्वीकारायचा प्रयत्न करायचा नाही. नुसता मानासाठी मोठेपणासाठी फिरायचं नाही. जे जे तुम्ही करणार आहात ते सगळं तुमचं बंदिस्त होतं आहे. काय मगाशी प्रवचनामध्ये मी अभंगामध्ये सांगितलं, काय सांगितलं अभंगामध्ये. अभंगामध्ये असं सांगितलं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगे करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही
आत्मा भोगतो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे सगळं आत्म्याला भोगायला आपण निर्माण करून ठेवायचं नाही. इथं बुद्धी मिळालेली आहे. आपण 84 लक्ष योनीमधला एक श्रेष्ठ असा आत्मा आहोत, श्रेष्ठ असा देह आहोत, बुद्धिवान देह. या बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि या पंचतत्वांकडून आपण शिकलं पाहिजे. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी. आणि आपण काही शिकतो म्हणजे काय मेहरबान नाही करत. आपल्या सगळ्यांचे गुरु जे आहेत ते भगवान दत्तात्रय. कारण या कलियुगामध्ये कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुधी, पिपलायन असे 9 नारायणांनी, कोणी मच्छिंद्र, कोणी गोरक्ष, कोणी जालंधर, कोणी कानिपा, कोणी गैनी, कोणी चमस नारायण, अशा वेगळ्या नावानं, रेवण सिद्धनाथ अशा वेगळ्या नावानं जन्म घेतला आणि त्यांनीही पृथ्वी भरले. म्हणून आपण, तुम्ही, आम्ही सगळेजण त्यांचे वंशज आहोत. ते आपले वंशज आहे, आपण त्यांचे वंश आहोत आणि ते आपले पूर्वज आहेत. तर त्या पूर्वजांना सुद्धा एक गुरु होते, त्याचं नाव आहे भगवान दत्तात्रय. मग भगवान दत्तात्रय एवढे महान गुरु, सगळ्या गुरूंचे गुरु, सगळ्या विश्वाचे गुरु, ते पण जर निसर्गाकडून शिकत असतील, त्यांनी 24 गुरु केले ना, तर ते शिकत असतील तर आम्ही नको का शिकायला? कारण प्रत्येक माणूस ज्ञानाचा विद्यार्थी आहे. मी सुद्धा पूर्ण शिक्षक नाही, मी सुद्धा विद्यार्थीच आहे बाप्पांचा. मी बाप्पांचा विद्यार्थी आहे, मी अजूनही शिकतोयच. ही विद्या अशी कला आहे की तुम्ही किती शिकाल तेवढी कमी आहे. म्हणून आपल्याला किती ज्ञान झालं असेल, आपण किती शिकलो असू, तरीसुद्धा जो जो नवीन विषय येतो तो आपण आत्मसात केला पाहिजे आणि पृथ्वीच्या तोलामोलानं जगलं पाहिजे. आपण तिच्यावर किती अन्याय होऊ दे, अत्याचार होऊ दे, तिला कोणी त्रास देऊ दे, त्याला कोणी छळू दे, तर ती कधी उतून मातून क्रोधानं, रागानं, लोभानं, मोहानं कशानंही कंपित होत नाही, कशानंही ती आपल्यावर कोप करत नाही. ती सदान कदा आपल्यावर मायाच करते. तिच्यामध्ये जे काय पेरतो आपण ते उगवूनच येतं आणि तिच्यावर जे पडतं ते संपून जातं. तिच्यामध्ये पेरलं की ती रुजवून आणते आणि तिच्यावर असं हंतरलं की ती गिळंकृत करते. बटनासारखा प्रकार आहे. दाबलं लाईट पेटतो, बंद केलं लाईट बंद होतो. तसं या पृथ्वीमध्ये आहे की तिच्यामध्ये जे पेरणार आहात ते उगवून येणार आहे. मग वाईट बरं काही तुम्ही पेरा, जे पेरणार ते उगवून देणं तिचं काम आहे. आणि तिच्यावर उतानी टाकून दिलं की ती ऑब्झर्व करा. लोखंड टाका, त्याची माती करते की नाही बघा. ती सोनं टाका, माती करते की नाही बघा. कुठलीही वस्तू टाका तिच्यावर, हा देह टाकून द्या, बघा माती करते की नाही ती. तेव्हा या पृथ्वी तत्वातून आपण काय शिकायचं आहे? परोपकारी वृत्ती. ती परोपकारी वृत्ती, हे पृथ्वी तत्व आपल्यामध्ये आलं पाहिजे. म्हणून मी केव्हाच संदेश दिला, आपल्याला कुणालाच माहिती नाही आहे. तो संदेश आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आपोआप पृथ्वी तत्वाचं पालन होतं. या पृथ्वी तत्वाचं पालन होण्यासाठी मी अशा काही शिकवणी दिलेल्या आहेत की त्याला नंतर आत्ता तुम्हाला आठवलं हे पृथ्वी तत्वाचं आहे. मी काय सांगितलं आहे? कुणाची निंदा करू नका, कुणाचे गुणदोष शोधू नका. पृथ्वी कधी गुणदोष शोधते का? हे लोखंड आहे म्हणून ह्याला कशाला मी गिळंकृत करू, ह्याची माती करून का देऊ, असं नाही. राजा असो ना रंक, त्याला त्या जमिनीवर टाका, त्याची माती झाली म्हणून समजा. म्हणजे माती झाली याचा अर्थ काय की ती आपल्यामध्ये ऑब्झर्व करून घेते, आपल्यामध्ये शोषून घेते आणि आपला मय बनवून टाकते. ती कधी त्याग नाही करत, फेकून देत नाही. सागर तसं नाही करत कधी. सागर आपल्यामध्ये वाईट गोष्टी कधीच घेत नाही. कधी पण जा समुद्रकिनारी,
बऱ्याच कचरा बाहेर पडलेला असतो, फेकून दिलेला असतो समुद्रानं. माणूस समुद्रामध्ये जीव देतो. तो जीव दिल्यानंतर सुद्धा जोपर्यंत तो जिवंत असतो तोपर्यंत तो समुद्रात राहतो. आणि एकदा का त्याचा प्राण गेला की सागर बाहेर फेकून देतो. आपल्यामध्ये काहीच घेत नाही, तो आपल्या पोटात घाण घेतच नाही. मातीचं तसं नाही आहे, म्हणजे पृथ्वीचं तसं नाही आहे, म्हणून तिला भूमाता असं म्हणतात. तर या भूमातेकडून आपण हेच शिकायचं आहे की तिची सोशिकता, तिची विनम्रता, तिची लीनता, तिची परोपकारता, तिची औदार्यता, ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. हे समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. तुम्हाला जर आत्मसाक्षात्कार व्हायचा असेल तर आत्मसाक्षात्कारासाठी दैवी गुण आपल्याकडे असावे लागतात. दैवी शक्ती आपल्यामध्ये प्राप्त व्हाव्या लागतात. त्या दैवी शक्ती आपल्यामधल्या कोणत्या की परोपता, कृतज्ञपणा, सरळता, शालीनता, अशा सात्विकता, अशा अनेक गोष्टी या पृथ्वीतून आपण शिकूया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. ते आता पुढचं तत्व समर्थ रामदास स्वामी काय सांगतात ते ऐकण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत एकत्र यायचं आहे. इथे गुरुआज्ञा आहे, आलं पाहिजे. आणि जो गुरुआज्ञा पालन करतो त्याचं नेहमी जन्माचं कल्याण होतं. तेव्हा आपलं सर्वांचं कल्याण व्हावं हीच सदिच्छा मनामध्ये बाळगून मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ राम